साई सेवा प्रतिष्ठान अध्यात्माचा आदर्श निर्माण करत आहे। कोरडे महाराज। श्री साई सेवा प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्ताने समाज प्रबोधनकार निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांचे जाहीर हरिकीर्तन व भव्य भंडारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला आहे। श्री साईबाबा तपोभूमी मंदिर कोपरगाव या ठिकाणी सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला। या प्रसंगी कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या हरिकीर्तनाचा लाभ घेतला। यानंतर भव्य भंडारा कार्यक्रम देखील संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी श्री साई सेवा प्रतिष्ठान आणि सर्व सदस्य साई सेवक यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले। गेल्या 8 वर्षांपासून सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे सुरू आहे। या प्रसंगी समाज प्रबोधनकार निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांच्याशी आमच्या वृत्तवाहिनीने भेट दिली असता ते म्हणाले, कोपरगावातील या तरुणांचा हा आदर्श उपक्रम आहे। गेल्या 8 वर्षांपासून हा उपक्रम येथील तरुण मंडळी राबवित आहे। श्री साई सेवा प्रतिष्ठान अध्यात्माचा आदर्श निर्माण करत आहे असे या प्रसंगी संवाद साधताना ते म्हणाले। खरं तर सर्वप्रथम मी साई सेवा प्रतिष्ठानच्या सगळ्या रणमर्द मावळ्यांना आणि जाणीवपूर्वक रणमर्द मावळा हा शब्द मी यासाठी वापरतो की आज एकीकडे तरुणाई बेधुंद इतर विकृत विचारांमध्ये होत असताना कोपरगावच्या मातीचं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे की साई सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सगळी तरुणाई अध्यात्म सागरामध्ये न्हावून निघत असताना एक विचारांचा, संस्कारांचा, अध्यात्माचा वेगळा आदर्श निर्माण करत आहे। आणि या सगळ्या तरुणाईबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे। साधी साधी माणसं जेव्हा ध्येयाने पेटून उठतात आणि अध्यात्म, संस्कृती आणि संस्काराला आपल्या अंतकरणात रुजवतात तेव्हा ते किती असामान्य कर्तृत्व करू शकतात याचं आदर्श उदाहरण या पुण्य पावन कोपरगावच्या मातीमध्ये, या तपोवन भूमीमध्ये साई सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत, जे खऱ्या अर्थानं जात विरहित सगळ्यांना एकत्र घेऊन हा वसा आणि वारसा जपत आहेत। मग सामाजिक कार्य असेल, सांस्कृतिक कार्य असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, या सगळ्यांमध्ये वाघासारखे डरकाळी फोडणारे आणि वाघासारखी उभी राहणारी ही सगळी साई सेवा प्रतिष्ठानचे मावळे। आणि या मावळ्यांसाठी मात्र जाताना एक वाक्य आवर्जून म्हणावंसं वाटतं, दीन दलित गरिबांचे आई म्हणजे खऱ्या अर्थानं साई प्रतिष्ठानचे मावळे, लवलवत्या लेखणीची धार म्हणजे साई प्रतिष्ठानचे हे मावळे, खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारांच्या कानाखालचा जाळ 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 म्हणजे साई प्रतिष्ठानचे हे मावळे, खऱ्या अर्थानं शैलपट जिरं नाकारून या कोपरगावच्या मातीला आध्यात्मिक, सांस्कृतिक विचारांचा वसा आणि वारसा देणारे आमचे वाघ 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 म्हणजे साई प्रतिष्ठानचे हे सगळे मावळे। या सगळ्या मावळ्यांना मनापासून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। कारण 2007 पासूनचा 2024 पर्यंत हा प्रवास हा शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही। कारण खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये सगळं जग थांबलं होतं, गाडीचा हँडब्रेक ओढावा असे सगळं महाराष्ट्र स्तब्ध, नवीन नवीन जग स्तब्ध झालं होतं। पण अशाही वातावरणामध्ये अध्यात्माचा पिसुरा हा अंतकरणापासून त्या समाजाच्या हृदयापर्यंत पोहोचला गेला पाहिजे या भावनेमधून हे सगळे तरुण कार्यकर्ते या 2 वर्षाच्या काळातही सुरुवातीला खऱ्या अर्थानं सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपल्या मला वाटतं खऱ्या अर्थानं वारकरी भवनामध्ये हा कार्यक्रम करण्यात आला आणि त्यानंतर अनाथ मुलांसाठी हा कार्यक्रम केला। माणसानं खऱ्या अर्थानं अध्यात्म क्षेत्रामध्ये कसं कर्तृत्व या वयामध्ये करावं, तारुण्यात करावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे हे सगळे मावळे आहेत। त्यांच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। ओम साईराम, रामकृष्ण हरी, जय शिवराय, धन्यवाद।